बिस्कुटपासून आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी अँड टेस्टी केक। तर बघू शकता मी इथे हॅपी बिस्किट घेतलेले आहे 2 पॅकेटचे आणि एक हिडन सिक्सचा पॉकेट घेतलेला आहे। एवढ्याच याच्यामध्ये आपण छानपैकी अतिशय सुंदर केक बनवणार आहोत। याचे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक व्यवस्थितपणे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले तसेच तुम्ही तुकडे करा बारीक बारीक। आणि तुकडे केल्यानंतर आपल्याला याला मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे आणि बारीक व्यवस्थित पिसून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला कसं बारीक पिसून घ्यायचं आहे, तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा। व्हिडिओ न स्किप करता बघणार तेव्हाच तुम्हाला पूर्ण रेसिपी समजणार। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजणार की आपण काय काय प्रोसेस केली आहे। तर जास्त वाटत असेल तर तुम्ही साखर टाकून पावडर करू शकता, नसणार जास्त गोड पाहिजे तर बिस्किट राहते तेवढंच ठेवू शकता। दूध टाकायचं आहे आपल्याला चांगलं आणि याचं पेस्ट बेटर तयार करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित बारीक स्मूथ। याला आपल्याला बेटर तयार करायचं आहे, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बघा मी कशी करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण करा। चांगलं व्यवस्थित हे मिक्स झाल्याशिवाय आपला केक चांगला बनणार नाही, व्यवस्थित स्पंजी नाही बनणार। आणि बटर पेपर माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी घरीच आपल्या बुक्सचा पेपर घेऊन बटर पेपर बनवला आहे। तुम्ही पण हे बटर पेपर घरीच बनवू शकता तर तुमच्याकडे नसेल तर। बघू शकता कशा प्रकारे त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे, ऑइल व्यवस्थित बटर पेपरला। आणि ऑइल लावल्यानंतर आपल्याला बटर पेपर आपल्या केक बॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे। बघा मी कसे टाकते, मी कसे टाकणार आहे तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये। बघा अगोदर आपल्याला हा गंजरा बेटर टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये व्यवस्थित, आणि टाकल्यानंतर आपल्याला त्याला गंजाला ऑइल पण लावायचं आहे। बघा दाखवते ऑइल कसं लावायचं आहे। तर खालून बटर पेपर तर आपण यूज करणारच आहोत, पण खालून तरी पण ऑइल लावून घ्यायचं आहे त्याला। आणि साईडच्या भागाला आपल्याला ऑइल लावायचं आहे त्याला पूर्णपणे व्यवस्थित, त्याने करून आपल्याला केक साईडने वगैरे गंजाला वगैरे चिपकणार नाही, चांगला व्यवस्थित बनणार आणि बाहेर काढायला पण जास्त त्रास होणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला बटर पेपर टाकायचा आहे आणि नंतर इनो घेतला आहे। आपलं बेटर सगळं तयार होऊन आहे, आपण मागास बेटर तयार केलं होतं। आपल्याला इनो घ्यायचा आहे आणि हे बघा मी हे मीठ टाकितलं आहे, एक बॅन ठेवलेला आहे गरम करायला। इनो टाकत आहे, इनो टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। पूर्ण इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, लवकर चांगलं व्यवस्थित करायचं, कारण इनोची गॅस गेली नाही पाहिजे, त्यामुळे लवकर आपल्याला ते एकाच दिशेने मिक्स करायचं आहे। बघा मी कशी करत आहे, एकाच दिशेने मिक्स, तशा प्रकारे तुम्ही करा चांगलं। आणि बघू शकता आपल्या बेटरची थिकनेस, स्मूथ कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे, किती सॉफ्ट झालेला आहे। जेवढं आपण बेटर चांगलं फेटू तेवढाच आपला केक पण चांगला बनणार आणि हे खायला पण अतिशय सुंदर टेस्टी लागते। मी तर पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली, मग तुम्ही पण करा नक्की। बघा आपण आता गंजामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित कशा प्रकारे टाकत आहे चांगलं। आणि याला मग आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे चांगलं, असं हे करून गंजाने सेट करायचं आहे। बघा मी सेट केलेलं आहे आणि बारीक ड्रायफ्रूट किस केले होते कद्दूकिसने, तर मग मी ते वरतून टाकून घेत आहे, असंच केक चांगला दिसायला पाहिजे म्हणून। आणि केकसाठी डेकोरेशनसाठी पण काय मी यूज केलेलं आहे सामान, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघत राहा, आपण केक बनल्यानंतर कसं डेकोरेशन करणार आहे ते पण सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर बघा आपलं झालेलं आहे, आता आपण केक बनण्यासाठी ठेवून देऊया गॅसवर। आपलं गॅसवर कढई पण गरम झालेली आहे। बघा आता आपण केक अंदर ठेवलेला आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले आहे मी शेड त्याला, आणि हे कलरफुल दाणे यूज केलेले आहे, चॉकलेट्स, डेअरी मिल्क, किटकॅट, आणि हे सगळं मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहे। बघा तुम्ही कशा प्रकारे आता केक माझा बनलेला आहे। 20 मिनिट आपल्याला केकला शिजवायचं आहे।
बघा किती स्पंजी आणि चांगला केक झालेला आहे. तर चॉकलेट मिल्क करायचं आहे दूध टाकून आपल्याला डेकोरेशनसाठी. बारीक बारीक तुकडे करून आपण त्याला चॉकलेटला मेल्ट करून घेऊ. चॉकलेट चांगलं मेल्ट करायचं आहे जेणेकरून आपली चांगली क्रीम व्यवस्थित होणार. मेल्ट झाली की मग आपल्याला डेकोरेशन करायला छान होणार. बघा आता मी डेकोरेशन कशी करणार आहे. चॉकलेट मेल्ट चांगलं स्मूथ मेल्ट करा. चॉकलेट गाढा राहिलं नाही पाहिजे. चांगलं मस्त त्याची एक पेस्ट तयार करा तुम्ही चांगला व्यवस्थित. तेव्हा चांगलं डेकोरेशन होणार आपलं. जेव्हा आपण चांगलं करू तेव्हाच. बघा आपलं चॉकलेट मेल्ट झालेलंच आहे चांगलं त्याला. बघा आपलं चॉकलेट कसं मेल्ट झालं. तर आपण कसं केकवर त्याला टाकून घेतो छानपैकी प्लेन करून स्मूथ. बघा आपल्या केकचा मी डेकोरेशन कसं लुक केलेलं आहे. किती छान दिसून राहिलेला आहे केक आपला. आणि कटिंग केल्यानंतरही बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे. फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे थोड्या वेळपर्यंत हे फ्रीजरमध्ये, म्हणजे जेणेकरून हे ड्राय होणार मस्त चांगलं. डेकोरेशन झाल्यानंतर बघा आता मी कटिंगसुद्धा करून दाखवते तुम्हाला कसं निघून जाते व्यवस्थित. आणि हे खायला दिसायला एवढं सुंदर आहे. तर खायला एवढं टेस्टी आणि सुंदर स्पंजी मस्त आहे बनला. खायला पण खूप आवडला सर्वांना, घरच्यांना खूप आवडला. तुम्ही पण खा एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी असेच नवनवीन तुमच्या कामाचे व्हिडिओ घेऊन येत असते, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा केक वगैरे असेच नवनवीन रेसिपीसाठी आपले व्हिडिओ बघत राहा.